मला इडली रव्याच्या इडल्या करायच्या होत्या, त्याचीच तयारी चालू आहे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर मी ना इथं उडदाची डाळ घेतली, ती स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतली व ती 1 तासभर भिजत घातली आणि तासानंतर मी त्याला अजून 1 पाण्यातून धुवून घेतली आणि परत मी ती मिक्सरला लावली। मिक्सरमधून एका भांड्यात काढून घेतली। त्याच्यामध्ये ना मिक्सरच्या भांड्यातून ना मी सगळी डाळ एका पातेल्यात काढून घेतली आणि त्याच्यात मी जो आपला इडली रवा असतो ना मी तो घातला। 2 ते 3 वाट्या घातल्या असतील, जेवढा आम्हाला पुरेसा आहे तेवढा घातला। त्याच्यामध्ये ते डाळीचं जे पाणी आहे ना, जे मिक्सरच्या भांड्यात होतं ते काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून हळूहळू बेटरमध्ये घातलं आणि बेटर असं चांगलं मिक्स केलं, म्हणजे ते डाळ आणि रवा आहे ना इडलीचा तो असा मिक्स व्हावा असं केलं। बेटर पूर्ण मिक्स झाल्यानंतर ते सगळं झाकून साईडला करून ठेवले। 2 ते 3 तासासाठी भिजण्यासाठी ठेवले व ते पुन्हा एकदा उघडून बघितले तर बेटर चांगलं फुललेलं होतं। व्हिडिओ कुठेही स्किप न करता नक्की बघा। बॅटर चांगलं तयार झालेलं होतं, त्यामुळं इडली करायला लगेच घ्यायचं होतं। तर इडली करण्याआधी मी ना इथं आमच्या इथं सैली होती, त्यांनी आम्हाला ते चिकाचं दूध असतं ना ते दिलं होतं। तर त्या चिकाच्या दुधामध्ये ना मी गूळ वगैरे टाकून घेतला। लगेच नाही तर इडली आहे म्हटल्यावर सांबार आणि चटणी पण करायची होती। तर सांबारसाठी ना मी मुगाची डाळ व तुरीची डाळ घेतली। तुरीची आणि मुगाची डाळ मध्ये मी कुकरला लावणार होते, तर त्याच्यामध्ये लगेच मिरच्या 2-3 खुडून टाकल्या आणि 2 टोमॅटो, 1 कांदा हे आणि हळद हे सगळं लावून मी मिक्सरला लावून घेतले। लगेच चटणीची पण तयारी करायला घेतली। चटणीसाठी नारळ फोडून घेतला व लगेच खोबरे चिरून टाकले। खोबरे टाकल्यानंतर लगेच लसूण, आलं, मिरच्या, कोथिंबीर, जिरे हे सर्व मी त्याच्यामध्ये टाकले आणि मिक्सरला लावून घेतले। इकडे एका साईडला ना ते चिकाचं दूध सुद्धा मी ठेवलं होतं, ते लगेच चटणीचं बॅटर झालं होतं। मग ते लगेच मी भांड्यात एका काढून घेतलं, जेणेकरून त्याला तडका द्यायचा होता। तडक्यासाठी एक पॅन ठेवला, पॅनमध्ये तेल कढायला ठेवलं आणि जे बॅटर मी चटणीचं पातेल्यात काढून ठेवलं होतं ना, त्यात मीठ आणि 1 चमचा साखर असं ॲड केलं आणि लगेच तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याचा तडका चांगलाच कडू दिला आणि तो वतून घेतला चटणीमध्ये। आणि चटणी तर थोडीशी गरम होण्यासाठी, जास्त उकळायची नाही आहे, त्यामुळे थोडीशी गरम होण्यासाठी ठेवली होती। त्यावर लगेच इथं मी सांबारच्या तडक्याची तयारी केली। तडक्यासाठी पॅन ठेवला, त्या पॅनमध्ये तेल ओतून घेतलं आणि तेलात लगेच जिरं मोहरीची फोडणी दिली। जिरं मोहरी झाल्यावर लगेच कढीपत्ता हे ठेवला आणि जे ठेचलेलं होतं ना आलं लसूणची पेस्ट ते पण हे केले आणि गरम मसाला जसं की धनापूड, जिरापूड, लाल तिखट आणि घरचं तिखट हे सगळं मी ॲड केलं। थोडंसं हिंग वगैरे पण टाकली होती। ती तडका लगेच मी डाळीमध्ये ओतून घेतला व डाळ चांगली गरम करण्यासाठी ठेवली आणि सांबारमध्ये शेवग्याच्या शेंगसुद्धा घालायच्या होत्या, पण मी त्या काही शिजताना घातल्या नव्हत्या का तर ते जास्त शिजलं जातं त्यामुळं, म्हणून इकडे एका साईडला मी त्या पातेल्यात थोड्या शिजण्यासाठी ठेवल्या त्या, जेणेकरून 5 ते 10 मिनटं त्याच्यामध्ये मीठ घालून ते शिजायला ठेवलेलं। त्या लगेच तडका मारून झालेल्या
सांबारमध्ये त्या लगेच ॲड केल्या आणि इथं लगेच मी इडली बनवण्यासाठी घेतली. तर इडलीचं जे बॅटर आपण तयार केलेलं त्याच्यामध्ये ना मी मीठ घालून घेतलं व सगळे इडली पात्रामध्ये पाणी करून गरम करायला ठेवलं व इडली पात्राचे जे पात्र असतात ना त्याला सर्वांना मी तेल असं लावून घेतलं आणि ते लगेच सगळ्या एक एक करून सगळ्या मी त्या भांड्यामध्ये ठेवल्या आणि त्या भांड्यात झाल्यानंतर 30 ते 40 मिनटं ठेवलं होतं. ते झाल्यानंतर सगळ्या काढून घेतल्या व अशा बघू शकता की ती एकदम सोप्या पद्धतीनं निघत होत्या. कशा भांड्याला एकही चिटकलेली नव्हती. लगेच गरम गरम मी काढून घेतल्या. थोडंच गरम असताना मी काढून घेतल्या. सर्व काही इडल्या अशा पटपट काढून घेतल्या आणि इथं बघू शकताय किती मऊ लुसलुशीत इडली झालेली होती. पटकन रेडी असा झटपट नाश्ता हा तयार होतो. इडली रव्याच्या पण खूप सुंदर होत्या त्या इडली. एक भांडं झाल्यानंतर मी लगेच दुसरंही लावून घेतलं आणि इथं चटणी व ते जे दूध मी केलं होतं ते इथं सांबार सर्व रेडी होतं आणि दुसरं भांडं पण इथं रेडी होत होतं. तोपर्यंत ना मी इथं लगेच वाढून घेतलं. असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कल्याणी ब्लॉग्स ह्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.